मित्रांनो, साधारणपणे 8 महिन्यापूर्वी मी 23 मार्च 1994च्या जी आर बद्दल बोललो होतो आणि या जी आरमुळे या एका चुकीच्या निर्णयामुळे मराठा समाजाचं गेल्या 30 वर्षाचं नुकसान झालं हे मी सविस्तरपणे एक 8 महिन्यापूर्वी व्हिडिओ करून सांगितलं होतं। काल परवा मनोज जरांगे पाटील यांनी नेमकं याच विषयावरती आता भाष्य केलेलं आहे आणि ते जे नेहमी म्हणत होते की आता मी खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही, खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही, खुट्टा उपटल्याशिवाय राहणार नाही, तर मराठा आरक्षणामध्ये मूळ खुट्टा एकच आहे आणि तो म्हणजे 23 मार्च 1994चा जी आर। जे काय आज महाराष्ट्रामध्ये चाललेलं आहे त्याचं सोल्युशन 2 गोष्टींमध्ये आहे, ते देण्यासाठी म्हणून आजचा व्हिडिओ आहे। तुम्ही सगळ्यांनी शेवटपर्यंत बघा आणि जेव्हा तुम्हाला असं वाटेल की या आरक्षणासाठी कोण जबाबदार आहे न मिळण्यासाठी, त्या नेत्याचं त्या पक्षाचं नाव जरूर कमेंट करा आणि हे आरक्षण कोणता पक्ष कोणता नेता देऊ शकतो असं तुम्हाला वाटतं ते सुद्धा कमेंट करा। आणि जर तुम्हाला असं वाटत असेल की हा आरक्षण हा प्रश्न फक्त राजकीय लोकांनी राजकारणासाठीच वापरलेला आहे, समाजाची समाजकारणाशी त्याचं काही देणं घेणं नाही असं ज्यांना वाटतंय त्यांनी त्यांची सुद्धा मतं जरूर व्यक्त करा।